मित्रांनो, आजच्या या सखोल आढाव्यात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या पदाबद्दल बोलणार आहोत. आज आपल्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 म्हणजेच MLRC 1966 ची माहिती आहे. आणि आपला फोकस आहे MPSCच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं पद म्हणजे तलाठी. नक्कीच. म्हणजे बघा, कागदावर तलाठी हा फक्त ग्रामस्तरावरचा एक महसूल अधिकारी वाटतो. पण खरं सांगायचं तर तो शासनाचे प्रत्यक्ष डोळे आणि कान असतो. गावात जमिनीच्या बाबतीत नेमकं काय चाललंय याचा अगदी अचूक अहवाल वरपर्यंत देण्याचं काम याच अधिकाऱ्याचं असतं. आणि हा प्रशासकीय पाया समजून घेताना याचा इतिहास पाहणं खूप रंजक आहे. याची सुरुवात थेट शेरशाह सुरी आणि नंतर राजा तोरडमल यांच्या काळापासून झाली. तेव्हा पटवारी हे पद निर्माण झालं होतं. आणि इतर भागात कुलकर्णी अशी वंशपरंपरागत पदे होती. पण या वंशपरंपरागत पद्धतीत काही वेळा एकाधिकारशाही येऊ शकते. बरोबर. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळत नसावी. हो, म्हणूनच प्रशासनात समानता आणण्यासाठी 1 जुलै 1960 पासून ही जुनी पद्धत मोडीत काढली गेली आणि मग शासनाकडून नियुक्त केलेला आजचा आधुनिक तलाठी अस्तित्वात आला. आता पुढे पाहूया. या पदाच्या कार्यक्षेत्राबद्दल 2 शब्द वारंवार ऐकायला मिळतात. सजा आणि चावडी. यात नेमकं काय फरक आहे? हां, खूप प्रॅक्टिकल मुद्दा आहे. सजा म्हणजे तलाठ्याच्या अधिकाराखालील 5 ते 6 गावांचं भौगोलिक क्षेत्र. म्हणजे एका तलाठ्याकडे 5-6 गावे असतात. हो, आणि आता प्रत्येक गावात जाऊन बसणं तर शक्य नसतं. म्हणून या संपूर्ण सजाचं कामकाज चालवण्यासाठी एक मुख्य प्रशासकीय कार्यालय असतं, ज्याला आपण चावडी म्हणतो. अच्छा, म्हणजे एका छोट्याशा चावडीतून या 5-6 गावांचा सगळा महसुली व्याप सांभाळायचा. मित्रांनो, हे आव्हान पेलण्यासाठी जी भरती प्रक्रिया असते ना, ती खूप महत्वाची आहे. नक्कीच. त्यासाठी उमेदवार पदवीधर असावा लागतो आणि MSCIT उत्तीर्ण असणं अनिवार्य आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे TCS किंवा IBPS मार्फत जी CBT म्हणजे ऑनलाईन परीक्षा होते, त्यात 100 प्रश्न आणि 200 गुण असतात. या परीक्षेत नकारात्मक गुणदान म्हणजेच नेगेटिव्ह मार्किंग अजिबात नसते. हे लक्षात ठेवा, कारण यामुळे विद्यार्थ्यांची रणनीती पूर्णपणे बदलते. पण परीक्षा पास झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्ती होते. गट क दर्जा आणि S8 वेतन स्तर मिळतो. पुढची 2 वर्षे परिवीक्षा म्हणजेच प्रोबेशनचा काळ असतो. तिथे हे प्रत्यक्ष काम शिकावं लागतं. कामाबद्दल बोलायचं झालं तर आपत्ती आल्यावर पंचनामे करणे, दाखले देणे हे कामे आहेतच. पण मला सांगा, या सगळ्यात गाव नमुने इतके पवित्र का मानले जातात? कारण गाव नमुने हे जमिनीचा आरसा असतात. आता गाव नमुना 7/12चं उदाहरण घ्या. यामागील तर्क असा आहे की 7 मध्ये जमिनीचा कायदेशीर मालक कोण आणि त्यावर किती कर्ज आहे हे असतं, आणि 12 मध्ये प्रत्यक्ष जमिनीत कोणती पिके घेतली आहेत याची नोंद असते. आणि जर जमिनीच्या मालकीत बदल झाला तर मग गाव नमुना 6, ज्याला आपण फेरफार म्हणतो, त्यात नोंद होते. आणि ही नोंद 3 महिन्यात अद्ययावत करणं कायद्याने सक्तीचं आहे. सोबतच 8 मध्ये खातेदाराच्या एकूण जमिनीचा तपशील असतो. तलाठी आणि महाभूलेख पोर्टलमुळे खूप पारदर्शकता आली आहे. आता दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणी होताच फेरफारद्वारे ती माहिती थेट तलाठ्याकडे येते. सगळं डिजिटल स्वाक्षरीने होतं. नाशिकच्या महसूल प्रबोधिनीमध्ये, ज्याला RTI म्हणतात, तिथे त्यांना प्रशिक्षण दिलं जातं आणि नंतर मंडळ अधिकारी म्हणून त्यांची पदोन्नतीसुद्धा होऊ शकते. उत्तम. आता आणखीन एक कुतूहलाचा मुद्दा. आपण नेहमी आर्थिक वर्ष ऐकतो, पण हे महसूल वर्ष 1 ऑगस्ट ते 31 जुलै असं का असतं? यामागे आपलं कृषी हवामान हे मुख्य कारण आहे. बघा, ऑगस्ट महिन्यापर्यंत मान्सून स्थिरावतो आणि खरीबाच्या पेरण्या पूर्ण होतात. तिथूनच खऱ्या अर्थाने पिकाचा आणि महसुलाचा अंदाज बांधता येतो. अच्छा. आणि इथेच ती 50 पैशांची आणेवारी ही संकल्पना येते का? अगदी बरोबर. जर पिकाचं प्रत्यक्ष उत्पादन सरासरीच्या 50 पैशांपेक्षा कमी आलं तर दुष्काळी परिस्थिती मानून जमीन महसूल माफ होतो. हा MPSCसाठी खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. खरंच. आणि अधिकारांच्या बाबतीत जर काही लिपिकीय चुका झाल्या तर त्या दुरुस्त करण्याचा अधिकार कलम 155 नुसार तहसीलदारांना आहे. पण शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अंतिम अधिकार केवळ जिल्हाधिकाऱ्यालाच असतो, कारण तोच महसूल प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख आहे. म्हणजे साखळी अगदी स्पष्ट आहे. तर मित्रांनो, यावरून हे नक्की स्पष्ट होतं की तलाठी हे केवळ हिशोब ठेवणारे पद नसून शासनाच्या योजना,
तळागाळापर्यंत पोहोचवणारा तो एक संवेदनशील दुवा आहे. आणि तलाठीमुळे हे काम आता अधिक वेगवान झालंय. सजा आणि चावडी या दोन संज्ञांमधील मुख्य प्रशासकीय फरक काय आहे याची उत्तरे नक्की आठवून पहा. आणि तंत्रज्ञानाचा हा वेग पाहता भविष्यात ड्रोन किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI चा वापर करून पीक पाणी आणि पंचनामे पूर्णपणे मानवरहित आणि ऑटोमेटेड होऊ शकतील का? हां, खरंच विचार करायला लावणारा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या सखोल आढावात इथेच थांबूया.